मित्रांनो, आज मी एक पॅकेज बुक केलाय गोकर्णसाठी, तर चला मग. सर्वात आधी मी कल्याणवरून बसलो लोकलमध्ये. आपला ठाण्यावरून पिकअप होता. ठाण्याला पोहोचून मी पिकअप लोकेशनवरून त्यांची बस पकडली आणि गपचूप माझी सीट पकडली. थोड्याच वेळात आपला प्रवास चालू झालेला. त्याच वेळात आम्ही जाऊन पोहोचलेलो नवीन झालेल्या मिसिंग लिंक रोडला. सॉरी कनेक्टिंग लिंक रोडला. सॉरी. थोड्याच वेळात आम्ही पुण्याला पोहोचलो आणि पुण्यावरून पण काही लोक चढणार होते. त्यामुळे या गाईने मला मागच्या सीटवर बसवलं, कारण मी सोलो होतो. मैं गाली नहीं दे सकता. नहीं, गाली नहीं देना. फॅमिली देखती. काही वेळाने बस एका हॉटेलवर थांबले आणि आम्ही डिनर वगैरे करून सगळ्यांचं इंट्रोडक्शन झालं. जेवणामध्ये काहीतरी मिक्स केलेलं, त्यामुळे जेवणानंतर सगळे नाचायला लागलेले. सकाळी 5-6 वाजता आम्ही जाऊन बसलेलो कर्नाटकाला. त्यानंतर आम्ही एका हॉटेलला थांबून फ्रेश वगैरे होऊन नाश्ता केला. नाश्ता करून झाल्यावर आम्ही निघालो आमच्या पहिल्या स्पॉटला, म्हणजे याना केव्सला. आणि हा घाट बघून मला पूर्ण गिर गर्दन घाटची आठवण येत होती. ये नीचे से गाड़ी, ये मैं छोड़ा नहीं. थोडंसं जवळ पोहोचल्यावर आम्हाला या ओपन जीप मध्ये बसवलं गेलं. या ओपन जीप मध्ये बसून मला एकदम मजदूरवाली फिलिंग येत होती. 10 ते 15 मिनिटांनंतरच आम्ही जाऊन पोहोचलो याना केव्स जवळ. तिथून पण 5 ते 10 मिनिटं चालल्यानंतर फायनली आम्ही जाऊन पोहोचलो याना केव्सला. तिथे मग आम्हाला आमच्या गाईडने याना केव्सची स्टोरी सांगितली की ते कसं बनलेलं. थोडंसं चालल्यावर आम्ही जाऊन पोहोचलो याना केव्सच्या एंट्रीला. तिथे आम्ही सगळ्यांनी काही फोटोज आणि व्हिडिओज काढले आणि मग आतमध्ये गेलो. इथे आत गेल्यावर एकदम भारी वाटत होतं. एकदम वेगळ्याच दुनियेत आल्यासारखं वाटत होतं. बाहेर आल्यावर कळालं इकडे दुसरी केव पण होती, पण ती बंद होती. इथे खूप सारे मधमाशांचे पोळे होते. ते बघून आम्ही सुसाट इथून निघालो. त्यानंतर आम्ही निघालो आमच्या बसकडे सेम पिकअपमध्ये. आणि बसमधून आम्ही जाणार होतो आमच्या हॉटेलकडे चेक इन करायला. हॉटेलकडे जाणारा रस्ता जरा डेंजरस वाटत होता आणि खूप भूक पण लागलेली. त्यानंतर हॉटेलमध्ये चेक इन वगैरे केल्यानंतर फ्रेश वगैरे होऊन आम्ही असं बाहेरचा व्ह्यू बघायला आलो. डायरेक्ट समुद्र दिसत होता. फ्रेश झाल्यानंतर आम्ही लंचला गेलेलो. फुल तोडकाम केलं आणि त्यानंतर एकदम गुंगी येऊन गेलेली. लंच करून झाल्यावर आम्ही थोड्या वेळ झोप घेतली आणि त्यानंतर आम्ही निघालो कुडले बीचला. कुडले बीच हे फक्त 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर होतं. हे बीच खूपच स्वच्छ होतं आणि इकडे आम्ही खूपच मजा केली. पण काही वेळाने ऊन लागायला लागलेलं खूप, त्यामुळे आम्ही एखादी एक जागा शोधत होतो रिलॅक्सिंग. जवळच आम्ही एक आईस्क्रीमचं दुकान शोधलं, कारण खूप बेकार ऊन लागलेलं आम्हाला. धन्यवाद बस आमची जिरली. पण तरी रूमवर येऊन फ्रेश होऊन आम्ही निघालो महाबळेश्वर मंदिराकडे, जे आमच्या रूमपासून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर होतं. मंदिराच्या जवळ पोहोचल्यावर आम्ही लुंगी विकत घेतली आणि चेंज करून घेतलं, कारण मंदिराच्या आत कॅज्युअल कपडे अलाउड नसतात. खूपच मोठी लाईन होती इकडे. आम्हाला 2 तास लागले दर्शन करायला आणि खूप गरम होत होतं. दर्शन करून झाल्यावर आम्ही मंदिराच्या बाहेरचं मार्केट फिरलो आणि थोडीफार शॉपिंग केली. आणि जवळच एका हॉटेलमध्ये जेवून आम्ही निघालो आमच्या रूमकडे, कारण सकाळी लवकर उठायचं होतं. सकाळी फ्रेश वगैरे होऊन आणि चेकआउट करून आम्ही निघालो मुरुडेश्वरसाठी, जे सुद्धा 1.5 तासाच्या अंतरावर होतं आमच्या हॉटेलपासून. मुरुडेश्वरला पोहोचताच आम्हाला हा पहिला व्ह्यू बघायला भेटला मंदिराचा. आत गेल्यावरच आम्ही आधी दर्शनाच्या लाईनमध्ये लागलो. इथे दर्शन करण्यासाठी जास्त वेळ नाही लागला, त्यामुळे आमचं 10 ते 15 मिनिटातच दर्शन होऊन गेलं. दर्शन करून झाल्यावर आम्ही मूर्ती बघायला गेलेलो शंकराची. ही खूपच मोठी होती. त्यानंतर आम्ही एका जागेवर गेलो जिथे आम्हाला गाईडने इथली स्टोरी सांगितली पूर्ण. मुरुडेश्वर पासून आम्ही निघालो होन्नावरसाठी, जे तिथून 1.5 तासाच्या अंतरावर होतं. होन्नावरला उतरल्यावर आम्हाला 5 ते 10 मिनिटं चालायचं होतं बोटिंग पॉईंट पर्यंत. पण तिकडे जाऊन माहीत पडलं की फक्त 5 ते 10 मिनिटं नव्हते ते. आमची फुल वाट लागली चालून. बोटमध्ये बसल्यावर आम्हाला कळालं की फुल वर्थीट होतं आमचं चालणं, कारण एवढे छान व्ह्यूज बघायला भेटत होते. एकदम केरळा वाईब्स. दोन्ही बाजूने मँग्रोव्हची झाडं सुद्धा बघायला भेटत होती. मित्रांनो, प्रत्येक ग्रुपमध्ये असतो ना एक, ज्याचं मनच भरत नाही फोटोज आणि व्हिडिओज काढून. आमच्या पण ग्रुपमध्ये एक असा होता. बस शांत बस हे पोच दे भाई साहब, मेरे अकेले की फोटो लेना. अकेले खींचो, सोचते हुए. आमच्या बाजूलाच एक दुसरी बोट चालू होती. तिकडे एक अंकल फुल नाचायच्या मूडमध्ये होते. एकदम डेंजर डान्स करत होते ते. चाचा हो गया, बस थोड़ा रेस्ट कर लीजिए वरना रेस्ट इन पीस हो जाएंगे. त्यानंतर 1.5 ते 2 तास बोटिंगचा आनंद घेतल्यानंतर आम्ही निघालो आमच्या बसकडे. रिक्षाने निघालेलो, कारण आम्हाला अजून चालवत नव्हतं. त्यानंतर बसने आम्ही निघालो मँग्रोव्ह बोर्डवॉकसाठी, जे तिथून 10 मिनिटाच्या अंतरावर होतं. मित्रांनो, या ट्रिपवर मला हे 3 नमुने भेटलेले. स्क्रीनशॉट काढा.
या मँग्रोव्ह बोर्ड वॉकला खूप मस्त वाटत होतं, एकदम पीसफुल, एकदम शांतता होती इकडे. तिथून मग आम्ही लंच वगैरे करून निघालो परतीच्या प्रवासाला. बसमध्ये सगळेच गाण्यांच्या भेंड्यांचे एक्सपर्ट भरलेले. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. हम मालूम है तेरे बाप को मत सिखा चल.